दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। बाल देव म्हणतोय, काल कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्या पलीकडचे आहे। श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं, म्हणूनच आपले कर्म करत राहावे। देव म्हणतो, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता। इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते। बाल, तुम्ही कधी योग्य होतात हे कोणीच लक्षात ठेवत नाही, मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं। भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो। बाल, देव म्हणतो की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो। म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे। जीवन जगत असताना मनात नकारात्मक विचार असतील ते प्रथम मनातून काढून टाका, कारण नकारात्मक विचार असेल तर माणूस व्यवस्थित निर्णय व नियोजन करू शकत नाही आणि त्याला सतत अपयशाचा सामना करावा लागू शकतो। व असे विचार मनात घोलत असतील तर आपल्या शरीरात मनोशारीरिक विकार निर्माण करतात व असे विचार आतून शरीराला पोखरतात व आपले आयुष्य कमी करतात। त्यामुळे जीवन जगताना भलेही मनाप्रमाणे घटना घडत नसतील तरी पण त्यात गुंतून पडू नका। त्यामुळे भूतकाळातील चुकांचा फक्त आढावा घ्या व भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगा, कारण जीवन हे क्षणभंगूर आहे। बाल, जगातील प्रत्येक मनुष्य वेगळा वागत असतो, त्याचा स्वभाव वेगळा असतो व प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात। आपण आपले विचार दुसऱ्यांवर बलजबरीने थोपू शकत नाही व थोपू नये, कारण प्रत्येक माणसाच्या विचारामागे, वागण्यामागे त्याची अशी काही निश्चित कारणे असतात। तो असा का वागतो किंवा त्याचा स्वभाव असा का आहे त्याचा शोध न घेता नुसती माणसांना धडाधड लेबल लावायचा आपल्याला अधिकार नसतो। आपण आपलं स्वतंत्र जगायचं व दुसऱ्याला पण स्वतंत्रपणे त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं। बाल, देव म्हणतो, आयुष्य खरं तर साधं सरळ असतं। माणूस त्याला विनाकारण गुंतागुंतीचे करण्याच्या मागे लागलेला असतो। आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही। आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसे आहे, कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्त शिकवतात। देव म्हणतो, बाल, आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते घडवणे, कारण आपल्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे ते आपण घडवल्याखेरीज आपल्याला कळत नाही। जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडवता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं। ज्यांना आपण चुका म्हणत असतो त्या खरं तर आयुष्यात आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेली संधी असतात। देव म्हणतो, बाल, सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा आणि माणसे जोडा, पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा। ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, पण ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात व प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही, हे नक्की। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।